भ्रष्टाचार मिटाना है, नया मेलघाट बनाना है। बोल भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय। सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच मेळघाटातील जनता ह्या रस्त्याच्या मागणीसाठी कालपासून जवळपास 1 जानेवारी पासून टेंभुर्णीसोंडा ते उपविभागीय कार्यालय तसेच बांधकाम विभागावर त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्या संदर्भात आपण बघतो आहोत की सर्व आदिवासी बांधव कालपासून पायदळ निघाले होते आणि रात्री बोराडा या ठिकाणी ते मुक्कामी थांबले आणि यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। आपल्यासोबत जे व्यवसाय जवळदार आहेत आणि राहुल भाऊ काळपांडे पोलीस कर्मचारी सुद्धा कालपासून इथे ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि आपण बघतो आहोत की अनेक आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या आहेत। मेळघाटातले मुख्य रस्ता म्हणजे रस्त्याची मागणी आहे आणि आपण रस्ते खड्डेमय रस्ते झालेले आहेत। त्यामुळे ज्या गरोदर माता आहेत त्या गरोदर मातांनाही मोठ्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा PSC मध्ये नेण्यासाठी कार्यवरची कसरत करावा लागतो आणि अनेक अपघात आपण या रस्त्यांना घडलेले पाहायला आहे। त्या संदर्भात त्यांनी रास्त मागणी आहे त्यांचीवाली रस्त्याच्या मागणी संदर्भात त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे। काय दादा आपण केव्हा निघाले, कुठे निघाले? भाऊ माझं नाव रामबाबू दहीकर आहे। मी बरेच दिवस पासून रस्ते बघत होता आणि मला मनात कल्पना आला का हा रस्ता चांगला होऊ नये का, यासाठी निधी तो सरकाराजवळ अवेलेबल आहे आणि सुरू आहे। पण आमची मागणी आहे जसा धामणगाव ते खोंगळा जे मार्ग बनत आहे नुसतंच त्याला काही आपला जसा पूर्वीचे लोक जसं आपलं अंगण सरवतात तसंच सारवणं सुरू आहे, तर किमान चांगला उपयोगात यावा असा रस्ता करून द्यावा असं सरकारला आम्ही निवेदनही दिले, पत्रव्यवहारही केले। आता पाहू आज आमच्या काय दखल घेण्यात येतील असा विचार करत आहे। आपला जो आंदोलन आहे, आपला जो मोर्चा आहे हा टेंभुर्णीसोंड्यावरून कोणा ठिकाणी जाणार आहे? टेंभुर्णीसोंड्यातून बोराला पर्यंत आला। आज बोरालातून SDO कार्यालयाकडे जाणार आहे। SDO साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहे की किती टक्के आमचा रस्ता चांगला करून देणार आहे आणि टिकाऊ। आणि यामध्ये अनेक आरोप झालेले आहेत की सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करतो असे सुद्धा आपण प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। हे आता सर्व लोकांच्या लक्षात येत आहे। कसं भ्रष्टाचार सर्वच प्रकारचे दिसून येतात पण बोलायला कोणी बघत नाही, तरी आम्ही थोडे हिम्मत केले आणि पदयात्रा हा आरंभ केला। आता आम्ही पोहोचणार आज संध्याकाळी पर्यंत। मेळघाटातील टेंभुर्णीसोंडा ते कुठल्या कुठल्या रस्त्यासाठी आपली मागणी आहे? सर्वच रस्ते आहे। मेन रस्ता आमचा हा आहे जे टेंभुर्णीसोंडा ते परसापूर हा मेन रस्ता आहे, कारण सर्व उद्योजक जे व्यापारीगण आहे आणि कोणाला शेतकरी माल वाहतूक आहे, सर्वच गोष्टी जसं गर्भवती महिलांनाही जर आम्हाला SD चचलपूरलाही जायचं असेल तर हाच रस्ता आहे। आपल्यासोबत प्रहारचा दमदार नेता मेळघाटातील ननीराम चिलाटी आहे, काय सांगा या संदर्भात? हम तो यही चाहते हैं कि मेलघाट जो क्षेत्र है, मेलघाट क्षेत्र इतना वंचित है और सबसे ज्यादा तो भ्रष्टाचारी बहुत है। यानी भ्रष्टाचारी सोचा जाए तो रोड सड़क, उसके बाद में कई अचलपुर क्षेत्र में हमारे जो आदिवासी लोग रहते हैं 27 गांव में, वो भी पेशा में का जो कायदा लागू होने को ना, उससे भी वो लोग वंचित है। कई ग्राम पंचायत में भ्रष्टाचार है। कोई जैसे हर एक माहिती जब मांगते हैं ना, रोड के विकास में मांगते हैं तो कोई देता नहीं। उसके बाद में हर एक भ्रष्टाचारी है, सब बातों में भ्रष्टाचारी है, रोड से लेके आरोग्य से लेके सब। यानी ग्राम पंचायत और रोड लगा के हमारे को देखो, अभी परसापुर से इधर पूरा अक्का तालुका चिखलदरा तालुके में 152 ग्राम पंचायत है, 52 की 54 ग्राम पंचायत है। तो 54 ग्राम पंचायत से लगा सर्व भ्रष्टाचार है। काम देखो कुछ नहीं दिखता और रोड देखो कुछ नहीं दिखता। हमारे कई गरीब लोगों का अभी कई बच्चे बेचारे रास्ते कि इतना गड्ढा हो रहा है, ये हो रहा है, काम क्यों नहीं है? काम होता है तो ऊपर में से सारा गिट्टी डाल देता है, मर देता है। ऐसा नहीं है कि कोई बोलता नहीं, और बोलने के लिए हम लोग रास्ते पे उतरे, हक के नए जा रहा है। हमने कल चलपुर से शुरुआत, अपना टेंभुर्णी से शुरुआत किया। शाम को 7 बजे तक के 7:30 हम अब यहाँ से SDO ऑफिस जाने वाले हैं।
एसडी ऑफिस मानते हैं, अगर मानते हैं तो आगे के लिए निकलेंगे हम बोलकर। अब काय सांगाल या संदर्भात? आमचं एवढं मागणी किंवा हे जे काम सुरू केलं रस्ता, तर त्या कामासाठी लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे एवढी आहे आमची. आणि आजपूर क्षेत्रामध्ये 27 गाव अशी बांधवांचं गावं आहेत, पाडे आहेत, तर ते 27 असा कायदा आधीपासून आहे. तर आमची ही मागणी आहे रस्त्याबरोबर की त्या 27 गाव जे अशींचे आहेत ते त्या योजना सुविधा भेटतात, पैसा ते त्यांना लावण्यात द्यावी ही मागणी आहे. हे होते सोबत आदिवासी आणि कालपासून तुकड्यावरून निघालेले आपण बघतो आहोत. परसापूर, आंबा, टेंभुर्णीसोंडा किंवा ते खोंगला इथपर्यंत रस्ता दुर्गम झालेला आहे की त्यामध्ये चालणं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे सर्व समस्या घेऊन आणि मेलघाटातील ज्या जनतेचे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्याच्या मागण्या घेऊन, कारण आपण बघतो की सार्वजनिक बांधकाम काम केलं जातो, तू 10 लाख होत असेल तर 3 लाखामध्येच निपटवलं जाते आणि त्यामध्ये मध्ये पूर्ण रस्ता हा खाल्ला जातो सुद्धा केलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार तरी थांबायला पाहिजे. जो रस्ता आहे रस्ता व्यवस्था पाहिजे ही मागणी त्यांनी काल येथून सर्व आदिवासी पायदळ पदयात्रा आज उपविभागीय इथे ते पोहोचतात आणि त्यांची मागणी जर मान्य झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आणि पैसा पैसा कायदा सुद्धा त्यामध्ये शिकण्यात यावा आणि त्यांच्या मागण्या करण्याची मागणी घेऊन आज उपविभाग कार्यालय इथे जात समाज निलेश भाले असं